नमस्कार. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दलची माहिती घेणार आहोत. तेव्हा कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचे एकूण 3 कालखंड आहेत. 1. प्राचीन काळातील इतिहास लेखन. 2. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि 3. आधुनिक काळातील इतिहास लेखन. आपण आता या प्रकरणाचा एक माइंड मॅप बघूया. प्राचीन काळात इतिहास लेखनामध्ये कशाचे योगदान आहे? प्राचीन काळात साधारणतः सर्व कोरीव लेख म्हणजे सम्राट अशोकांच्या काळापासून कोरीव लेख उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नाणी, शिल्पे, मूर्ती यासारख्या साधनांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले गेले. सोगोडा ताम्रपट आहे, हर्षचरित बाणभट्ट याविषयीची सविस्तर माहिती पुढे येणारच आहे. नंतर मध्ययुगीन काळामध्ये कलन होता, त्याने राजत रंगिणी हा ग्रंथ लिहिला. जियाउद्दीन बर्णी त्याचा ग्रंथ तारिक-ई फिरुजशाही होता. बाबर, तुझुकी बाबरी त्याचा ग्रंथ होता आणि बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार होता. आधुनिक कालखंड हा ब्रिटिशांचा होता की ज्यामध्ये जेम्स मिल हा इतिहासकार होता. त्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ भारताच्या बद्दलचा लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होता, त्याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. जेम्स ग्रँडप होता, यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अ हिस्ट्री ऑफ द मराठाच हे पुस्तक त्याने लिहिलं. आणि कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला. आता या सर्वांबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी बघूया. सुरुवातीला जे 3 कालखंड आहे म्हणजे प्राचीन कालखंडातील इतिहास लेखन, मध्ययुगीन कालखंडातील इतिहास लेखन आणि आधुनिक कालखंडातील इतिहास लेखन. त्यापैकी आपण प्राचीन कालखंडातील इतिहास लेखनामध्ये कशाचा आधार घेतला जातो हे प्रामुख्याने या ठिकाणी बघणार आहोत. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात आणि म्हणूनच पूर्वी इतिहासाचं साधन हे मौखिक होतं की ज्यामध्ये मौखिक परंपरा होत्या, लोकगीते होते, लोककथा होत्या, त्याचप्रमाणे लोकनृत्य होते आणि त्या आधारे इतिहासाचं लेखन केलं गेलं. त्यानंतर पुढील काळात काही भौतिक साधनं उपलब्ध झालेली होती ज्यामध्ये नाणी आहे, अशा प्रकारची अनेक नाणी आहेत, त्यांच्यावर काही ना काही अक्षरं कोरलेली आहे. साधारणतः भारतामध्ये लिखित कलेचा वापर हा 3000 वर्षापूर्वी हडप्पा संस्कृतीत झालेला दिसतो. असे अनेक नाणी किंवा मुद्रा हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या आहे, पण दुर्दैवानं त्याचं सर्वमान्य होईल असं वाचन झालेलं नाहीये आणि म्हणूनच त्याबद्दलची त्रोटक माहिती आहे. आणि अशी बरीच नाणी किंवा मुद्रा असतात त्याबद्दल काही ना काही कोरलेलं आहे, त्यावरनं सुद्धा इतिहास समजतो. प्राचीन काळात लिखित साहित्य हे कोरीव स्वरूपात होतं की ज्यामध्ये शिलालेख होता म्हणजे दगडावर कोरलेली माहिती होती याप्रमाणे असं काही. त्याप्रमाणे ताम्रपट होता, अनेक अशा भौतिक साधनामध्ये मूर्ती सापडल्या गेल्या, ठिकठिकाणी शिल्प त्या ठिकाणी उत्खननामध्ये मिळाले आणि इतर सुद्धा उत्खननीय वस्तू सापडल्या गेल्यात आणि काही वास्तू. या आधारे सुद्धा प्राचीन काळातला इतिहास आपणास काही प्रमाणात समजण्यास मदत होते. प्राचीन कालखंडामध्ये काही लिखित साहित्य सुद्धा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ त्या काळातील धर्मग्रंथ जसे की जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे आणि यांचे अनेक धर्मग्रंथ उपलब्ध आहे. प्रवास वर्णने आहेत म्हणजे प्राचीन काळात बरेच परकीय प्रवासी भारतामध्ये येऊन भेट देऊन गेले आणि त्यांनी काही प्रवास वर्णने लिहून ठेवलेली आहे, त्या आधारे सुद्धा इतिहास समजण्यास काही प्रमाणात मदत होते. महाकाव्य जसं की आमच्या भारतामधील रामायण आणि महाभारत ही 2 मोठी महाकाव्य आहे, त्या आधारे सुद्धा इतिहास समजतो आणि इतर लौकिक साहित्य आहे त्याद्वारे सुद्धा इतिहास समजण्यास मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्वीचे मौखिक, भौतिक आणि लिखित अशी इतिहासाची साधने होती की ज्या आधारे प्राचीन काळातील इतिहास आपणासमोर येतो किंवा समजतो की ज्याद्वारे ह्या सर्व साहित्याद्वारे त्या त्या काळातील राजाचा काळ कोणता होता, त्याची वंशावळ, राज्य विस्तार, त्याचप्रमाणे तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना कोणत्या प्रकारची होती, तिथे हवामान कोणत्या प्रकारचं होतं, दुष्काळ यासारख्या अनेक महत्वाच्या बाबींची माहिती आपल्या समोर येते आणि म्हणूनच
ही प्राचीन काळातील इतिहास समजण्याची काही त्या ठिकाणी साधने आहेत. आता आपण पुढील काळाकडे जाऊया, तो म्हणजे मध्ययुगीन काळ. परंतु त्याआधी आपल्याला प्राचीन काळामध्येच सोगवडा इथे एक ताम्रपट सापडलेला आहे. त्या ताम्रपटाबद्दल थोडीशी माहिती घ्यायची. ते म्हणजे असं की हा ताम्रपट उत्तर प्रदेश या राज्यात गोरखपूर जिल्हा या ठिकाणी सोगवडा हे ठिकाण आहे, गाव आहे, तिथे तो सापडला. आणि इतिहासकारांचा असा अंदाज आहे की हा ताम्रपट मौर्य काळातला आहे आणि यावर जी लिपी कोरलेली आहे ती ब्राह्मी लिपी आहे. या ब्राह्मी लिपीमध्ये जे काही कोरलेलं आहे त्याच्या आधी याच्यावर काही चिन्ह आहेत, जसं की एक पार आहे, पारावर हे वृक्ष आहे, वगैरे वगैरे. त्यानंतर एकावर एक असलेल्या 3 अशा प्रकारच्या कमानी दाखवलेल्या आहेत आणि ह्या कमानी किंवा हे पार आणि वृक्ष हे चिन्ह त्या काळात आढळलेले काही जे मिळालेले काही जी नाणी आहेत, मुद्रा आहे, त्याच्यावर सुद्धा कोरलेले दिसतात. त्याप्रमाणे इथे 4 खांबे आणि 4 खांबावर दुमजली म्हणजे एकावर एक याप्रमाणे त्या ठिकाणी एक इमारत दिसते. इमारतीच्या प्रमाणे एक चिन्ह दिसतं आणि हे धान्य कोठारांचे निर्देशक आहे. म्हणजे हे जे चिन्ह दिसतं इथे आणि इथे हे धान्य कोठारांचे निर्देशक आहे, असं अभ्यासकांचं मत आहे. आणि या कोठारामध्ये असा संदेश दिलेला दिसतोय लिखित स्वरूपात की धान्य जपून वापरावे आणि दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी यासाठीचा निर्देश किंवा आदेश सुद्धा या ताम्रपटातून दिसतो. तर अशा प्रकारे पूर्वी लिखित साहित्य हे कोरीव स्वरूपात होतं आणि त्या आधारे प्राचीन कालखंडातला इतिहास त्या ठिकाणी बघितला जात असायचा. आता आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन याबद्दलची माहिती बघूया. मध्ययुगीन काळात इसवी सनाच्या 12व्या शतकात कलन हा एक त्या ठिकाणी इतिहासकार होऊन गेला की ज्याने काश्मीरच्या इतिहासावर एक राजतरंगिणी अशा पद्धतीचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहित असताना त्याने एक सिद्धांत मांडला की इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं असावं. म्हणजेच आधुनिक संकल्पना किंवा आधुनिक जी कल्पना आहे त्याच्याशी जुळणारं नातं याने सांगितलं. म्हणजे हा कलन जो इतिहासकार झाला ज्याने काश्मीरचा इतका सुंदर इतिहास आहे त्याबद्दलचा ग्रंथ की ज्या ग्रंथाचं नाव राजतरंगिणी आहे आणि हा राजतरंगिणी हा ग्रंथ त्याने म्हणजे ठोस पुराव्यांच्या आधारे लिहिला. कोणीतरी काहीतरी सांगितलं किंवा कल्पना सुचली असा ग्रंथ नाहीये. तर तो ग्रंथ लिहित असताना त्यांनी त्या काळातले कोरीव लेख असतील, नाणी आहे, प्राचीन वास्तूंचे अवशेष असतील, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आहे, स्थानिक परंपरा आहे, या सर्व साधनांचा अतिशय चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. म्हणजे बारकाईने अभ्यास केला आणि त्यानंतरचा त्याने हा ग्रंथ म्हणजे राजतरंगिणी हा ग्रंथ रचला. म्हणजेच इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं असावं याचा एक त्या ठिकाणी पाया या कलन या इतिहासकारांनी घातलेला दिसतो. मध्ययुगीन काळामध्येच भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी मुस्लिम राज्यकर्ते होते, मुस्लिम राजवट होती. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये जे जे इतिहासकार होऊन गेलेले आहेत त्या सर्व इतिहासकारावर अरबी आणि फारसी भाषेचा प्रभाव दिसतो. मध्ययुगीन काळामध्ये असाच एक त्या ठिकाणी महत्वपूर्ण इतिहासकार होऊन गेला ज्यांचं नाव जियाउद्दीन बर्णी आहे. आणि हे जे जियाउद्दीन बर्णी आहे त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं तारिख-ई-फिरोजशाही. हा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी मध्ययुगीन काळातला लिहिलेला आहे. तारिख-ई-फिरोजशाही या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू अगदी स्पष्ट केलेला आहे. त्यांनी त्यामध्ये सांगितलं की इतिहास लेखन करत असताना इतिहासकाराने फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करायला नको. म्हणजे इथपर्यंतच इतिहास संपत नाहीये. म्हणजे इतिहास लिहिताना राजा पराक्रमी होता, तो शूर होता, त्याने ही लढाई जिंकली, तमुक युद्ध लढलं किंवा कल्याणकारी जनतेसाठी हे काम केलं, इथपर्यंतच इतिहास नकोय ना. पुढे जाऊन तो जो राजा होता त्याचे काही दोष होते का, त्यांनी कोणती चुकीची धोरणं राबवली होती का, याचं सुद्धा अतिशय चिकित्सकपणे बारकाईने अभ्यासपूर्ण विवेचन व्हायला हवं. अशा प्रकारचं धोरण, अशा प्रकारचं मत हे जियाउद्दीन बर्णी यांनी मांडलेले होतं. आणि हाच त्यांचा इतिहास लेखनाचा हेतू होता की फक्त राजा, त्याचा पराक्रम, त्याची लढाई, त्याचं युद्ध इथपर्यंत थांबू नका. तर त्यात हे प्राधान्य की तो कुठे चुकला का, त्याचं काही धोरण चुकीचं ठरलं का, त्याने त्या ठिकाणी काही त्याच्यात दोष होते का,
याला सुद्धा इतिहासात स्थान मिळायला पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन तो जो काळ होता, संबंधित काळामध्ये कोणी त्याच्या काळात एखादा विद्वान व्यक्ती होऊन गेला, अभ्यासक होऊन गेला, साहित्यिक होऊन गेला किंवा संत होऊन गेलेला असेल, तर त्याला सुद्धा इतिहासात स्थान मिळालं पाहिजे. त्याचा उल्लेख इतिहासात झाला पाहिजे आणि अशा प्रकारचा इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्णी यांनी मांडल्यामुळे इतिहास लेखनाची त्या काळात व्याप्ती वाढलेली दिसते. नंतर भारतामध्ये मुघल राजवट होती. मुघल साम्राज्याचा संस्थापक ज्यांचं नाव बाबर होतं. बाबर यांनी स्वतःचं एक आत्मचरित्र लिहिलेलं दिसतं आणि ह्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक-ई-बाबरी. तुझुक-ई-बाबरी या त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये बाबराला कराव्या लागलेल्या सगळ्या युद्धांची वर्णनं तर आहेतच, पण त्याने त्या युद्धांसाठी, लढाईंसाठी किंवा अन्य कारणासाठी जो प्रवास केलेला होता, त्या प्रवास केलेल्या सर्व प्रदेशांची आणि शहरांची वर्णने देखील त्यामध्ये आहे. बाबराला एक चांगली सवय होती. बाबर ज्या ठिकाणी जात असत, त्याची निरीक्षण शक्ती फार चांगली होती. त्याने अतिशय बारकाईने निरीक्षण करून ज्या राज्यात, ज्या प्रदेशात किंवा ज्या शहरात तो जातो आहे, तेथील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची होती, म्हणजे शेतीवर आधारित आहे का व्यापारावर आधारित आहे, रीतिरिवाज कोणते चालतात तिथे, म्हणजे सण समारंभ कोणते साजरे होतात, पिकं कोणती घेतली जातात, वनस्पती सृष्टी कोणत्या प्रकारची आहे, आणि या सगळ्या गोष्टींचं तो बारकाईने निरीक्षण करत आणि आल्यानंतर ते लिहून ठेवत आणि त्याचा ह्या आत्मचरित्रात्मक ग्रंथ बाबराचा जो तुझुक-ई-बाबरी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या दिसतात. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडात मराठ्यांचा एक गाजलेला ऐतिहासिक साहित्य प्रकार तो म्हणजे बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. जसं आपण आता एखादी गोष्ट किंवा कथा एखाद्या कादंबरीमध्ये वाचतो किंवा छोटी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकात वाचतो, तशा ऐतिहासिक ज्या गोष्टी आहे किंवा ऐतिहासिक एखाद्या राजाबद्दल म्हणजे त्याचं गुणगान गाण्यासाठी शूरवीर असेल तर, किंवा ऐतिहासिक एखादी घडामोड घडलेली आहे म्हणजे लढाई वगैरे वगैरे असं काय असेल, किंवा थोर पुरुषांचं एखादं चरित्र असेल ते लिहिण्यासाठी बखर हा एक महत्वाचा साहित्याचा प्रकार होता आणि त्यामध्ये बखरीमध्ये ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वाचायला मिळत असत. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या काही बखरी उपलब्ध आहेत आणि त्या बखरींचे अनेक विषय आहेत, ते आपण एकेकाप्रमाणे त्या ठिकाणी बघूया. मराठी भाषेमध्ये पहिली जी बखर त्या ठिकाणी गाजलेली आहे ती म्हणजे सभासदांची बखर. आणि सभासदांच्या बखरीमध्ये छत्रपती राजाराम जे होते, राजारामांच्या कारकिर्दीत त्यांच्या दरबारामध्ये असलेला महंत कृष्णाजी अनंत सभासद यांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयीची माहिती लिहायला सांगितली आणि त्यातून जी बखर बनली त्या बखरीला नाव दिलं सभासद बखर. म्हणजे ही बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. आणि त्या बखरीचा विषय काय होता तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे आमच्यात त्यांनी जो पराक्रम केला, जे काही कार्य केलं आणि स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचं वर्णन या सभासद बखरीमध्ये आहे आणि ही बखर एक महत्वाची बखर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मराठ्यांची दुसरी महत्वपूर्ण बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. आणि या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईच्या तिसरी जी लढाई झाली पानिपतची आणि ती जी लढाई आहे त्या लढाईचं संपूर्ण वर्णन त्या ठिकाणी पानिपतच्या बखरीमध्ये बघायला मिळतं. पुढील बखर म्हणजे पानिपतची बखर, म्हणजे पानिपतच्या युद्धाबद्दलची माहिती सांगणारी ही त्या ठिकाणी बखर आहे. जे भाऊसाहेबांच्या बखरीत होतं त्याही पुढे जाऊन काही म्हणजे व्यवस्थित आणि विवेचन या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत जे झालेलं होतं त्याचं वर्णन त्या ठिकाणी या पानिपतच्या बखरीमध्ये केलेलं आहे. त्यानंतर चौथा त्या ठिकाणी बखरीचा विषय होता होळकरांची कैफियत. आणि होळकरांची कैफियत या बखरीमध्ये होळकर घराण्यांचं वर्णन आणि होळकर घराण्यांचं मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये असलेलं योगदान याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषेतील काही बखरी आहे, बखरींचे प्रकार नाही, बखरींचे विषय आहे हे लक्षात ठेवा. सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर आणि होळकरांची कैफियत. जसं की संकल्पना चित्र पूर्ण करा 2 मार्क. इथे जेव्हा बखरींचे विषय येईल तेव्हा हे मुद्दे भरा. आता बखरींचे प्रकार कोणते आहे हे आपण त्या ठिकाणी या स्लाइड मधून बघूया.
बखरींचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे राजनीतीपर बखर, दुसरा प्रकार तो म्हणजे चरित्रात्मक बखर, तिसरा प्रकार तो म्हणजे आत्मचरित्रात्मक बखर, चौथा प्रकार वंशचरित्रात्मक बखर, पाचवा प्रकार कैफियत बखर, पुढचा सहावा प्रकार प्रसंग वर्णनात्मक बखर आणि पुढील पौराणिक प्रकार बखरीचा प्रकार आणि शेवटचा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी पंथीय बखर. तर हे बखरीचे प्रकार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी जेव्हा संकल्पना चित्रामध्ये बखरीचे विषय येईल तेव्हा सभासद बखर, पानिपतची बखर आहे किंवा भाऊसाहेबांची बखर हे लिहायचं. परंतु जेव्हा बखरीचे प्रकार येईल तेव्हा चरित्रात्मक, आत्मचरित्रात्मक, वंशचरित्रात्मक किंवा वर्णनात्मक हे प्रकारे हे मुद्दे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता आपण मध्ययुगीन काळामध्ये इतिहास लेखनामध्ये कोण कोण इतिहासकार आणि त्यांचं काय योगदान आहे याचा एक थोडासा छोटासा माइंड मॅप बघूया, ज्याचा अभ्यास आता आपण केलाय. जसं हे मी प्राचीन कालखंडामध्ये बाणभट्ट यांचा उल्लेख करतोय. इसवी सन मला वाटतं इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट होऊन गेले, ज्याने हर्षचरित एक ग्रंथ लिहिला आणि त्यांनी त्या काळातील मानवी जीवनाचं वास्तववादी चित्रण त्या ग्रंथात गेलं. कलंबद्दल आपण बोललो, राजतरंगिणी आणि काश्मीरचा इतिहास, जियाउद्दीन बर्णी, तारिक फिरोजशाही इतिहास लेखनाबद्दलचा हेतू, बाबर तुजुकी बाबरी त्यांचं आत्मचरित्र आणि युद्धांची वर्णनं, अबुल फजल हे सुद्धा चांगले मुस्लिम इतिहासकार होते आणि त्यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला की ज्यामध्ये अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितींच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी हे अबुल फजल यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आणि यांचं लेखन म्हणजे वास्तववादी आणि पूर्वग्रह विरहित होतं आणि त्याच पद्धतीने चिकित्सक पद्धतीने इतिहास लेखनाबद्दलची मांडणी त्यांची होती. कृष्णाजी अनंत सभासद त्यांनी सभासद बखर लिहिली शिवरायांबद्दलची. हसन निजामी यांनी ताजुल मासीर हे ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये मध्ययुगीन कालखंडाविषयी माहिती दिली. अमीर तिमुरी तुजुकी तिमुरी हा ग्रंथ आहे आणि तैमुल रंग हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. ही होती इतिहास लेखनाबद्दल मध्ययुगातील माहिती. आता आपण बघूया आधुनिक काळातील इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळाला ब्रिटिश इतिहास काळच असं म्हटलं जाईल, कारण आधुनिक काळामध्ये भारतामध्ये प्रवेश हा ब्रिटिशांचा झाला होता आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये इतिहास लेखनाचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय किंवा खातं नेमलं. त्याला म्हटलं तर पुरातत्व खातं, आर्किओलॉजी डिपार्टमेंट. आणि या आर्किओलॉजी डिपार्टमेंट मार्फत त्यांनी इतिहास लेखनाचा अभ्यास सुरू केला आणि त्यामध्ये पुरातत्व खात्याचे संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक पहिले मंत्री होते अलेक्झांडर कनिंगहॅम. आणि हे अलेक्झांडर जे कनिंगहॅम होते त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या देखरेखीखाली भारतामध्ये असणारे अनेक जी प्राचीन स्थळं होते त्या प्राचीन स्थळांचं उत्खनन झालं. विशेष करून बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेली जी स्थळं होती त्या स्थळावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जी जी ठिकाणांचा उल्लेख केलेला होता तिथे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्या ठिकाणांचं उत्खनन करून नवीन शोध त्या ठिकाणी लावले होते. नंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे दुसरे मंत्री किंवा पुढचे त्या ठिकाणी सरसंचालक होते सर जॉन मार्शल. आणि हे सर जॉन मार्शल जे होते त्यांच्याच कारकिर्दीत भारतामधील हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. मित्रांनो, 1920 साली लाहोर ते मुलतान ह्या रेल्वे मार्गाचं काम सुरू होतं. काम सुरू असताना कामगारांना प्राचीन विटांचे काही अवशेष सापडले. कुतूहल जागृत होऊन तिथे उत्खनन हाती घेण्यात आलं आणि तिथे गाडलेली दडलेली अशी एक जुनी संस्कृती उदयास आली. ज्या संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी म्हणजे 3 सहस्त्रकापर्यंत भारताचा इतिहास मागे गेला. नाही तर भारताला फार जुना इतिहास नव्हता, परंतु हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि तो त्या ठिकाणी जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाचाच लागला. आणि म्हणूनच त्यानंतर भारताचा इतिहास त्या ठिकाणी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत गेलेला दिसतो. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट असताना बरेच ब्रिटिश इतिहासकार भारतामध्ये होते, ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये होते आणि या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी बरंच लेखन केलेलं दिसतं. परंतु आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा ब्रिटिश इतिहासकारांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव होता. म्हणजेच त्यांनी भारताचा खरा वास्तववादी इतिहास लोकांसमोर आणला नाही. तुम्ही म्हणाल का?
कारण त्यांना भारताला एक वसाहत म्हणून ठेवायचं होतं, भारतावर राज्य करायचं होतं. भारताचे जर त्यांनी गुणगान गायले असते, भारताची संस्कृती श्रेष्ठ म्हटली असती, भारत खूप महान आहे असं म्हटलं असतं, तर काही जण म्हणाले असते, मग तुमची काय गरज आहे, निघा ना, द्या ना त्यांना स्वातंत्र्य. म्हणून भारत कसा मागास आहे, तिथे कशा अंधश्रद्धा आहे, रूढी आहे, हे दाखवण्याचाच प्रयत्न केला. असाच एक वसाहतवादी इतिहासकार म्हणजे जेम्स मिल. आणि जेम्स मिलने पुस्तक लिहिलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. म्हणजे बघा, तो ब्रिटिशांचा भारत असं म्हणाला. इसवी सन 1817 साली या पुस्तकाचे त्याने 3 खंड लिहिले. आणि त्या संपूर्ण इतिहासावर, त्यांनी लिहिलेल्या इतिहासावर वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजेच भारतामधल्या वास्तववादी गोष्टी समोर न आणता आम्ही कसे मागास आहोत, भारतामध्ये रूढी आणि कशा परंपरा आहेत, आमच्याकडे कशा अंधश्रद्धा आहेत, हे त्यांनी त्यांच्या इतिहासातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे वास्तववादी खरा इतिहास त्यांनी आणला नाही, असा हा इतिहासकार जेम्स मिल होता. नंतर इसवी सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी एक ग्रंथ लिहिला, द हिस्ट्री ऑफ इंडिया. चला, हा निदान इंडियाला इंडिया तरी म्हणाला. हा इंडियाला ब्रिटिश इंडिया असं म्हटला होता, म्हणजे इंग्रजांचा भारत, पण हा इंडिया म्हटला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे इसवी सन 1819 ते 1827 या कालावधीत मुंबईचे महापौर होते. आणि त्यांच्याच नावावरून दादरच्या जवळील स्टेशनला एल्फिस्टन रोड असं स्टेशनचं नाव होतं, जे आता आपण बदलून प्रभादेवी केलं. आणि हेच माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन ज्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये सुद्धा वसाहतवादी दृष्टिकोन होता, खरा आणि वास्तववादी इतिहास मांडलेला नाहीये. त्यानंतर पुढील इतिहासकार ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रँडप. जेम्स ग्रँडप यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल एक पुस्तक लिहिलं, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. आणि या पुस्तकाचे त्यांचे 3 कालखंड आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याबद्दलची प्रवृत्ती ग्रँडप यांच्या सुद्धा पुस्तकात, यांच्या लेखनात सुद्धा उमटलेली दिसते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास केवढा वैभवशाली आहे. खरं तर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान हे अतिशय वरच्या दर्जाचे, अत्यंत महत्वाचे आहे. मराठ्यांनी थोर अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे, आटकेपार झेंडा रोवला. आणि म्हणून तर म्हटलं जातं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे काय असंच नाही म्हटलंय. आणि त्याच मराठी किती त्या ठिकाणी मराठ्यांच्या कमजोरपणा, मराठ्यांच्या चुका, मराठी कुठे कमी पडले, त्यांचे काय दोष होते, हे दाखवण्याचा प्रयत्न या जेम्स ग्रँडप यांनी केला. आणि म्हणून त्यांच्या इतिहासावर सुद्धा वसाहतवादी इतिहास लेखनाचा प्रभाव दिसतो. पुढील ब्रिटिश इतिहासकार कर्नल टॉड या अधिकाऱ्यांच्या लेखनात सुद्धा त्या ठिकाणी वसाहतवादी दृष्टिकोन आहे. राजस्थान बद्दलचा इतिहास लिहिला, तोही किती वैभवशाली इतिहास आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच चुका दिसतात. अशा ह्या पद्धतीने ब्रिटिश इतिहासकार, मग ते जेम्स मिल असतील, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन असतील, जेम्स ग्रँडप असतील, कर्नल टॉड, यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखनाचा प्रभाव स्पष्ट दिसतो, की ज्यांनी भारताचा वास्तव इतिहास जनतेसमोर आणलेला नाही. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायसाठी ही नावं लक्षात ठेवायची. जेम्स मिल यांचं कोणतं पुस्तक आहे, माउंट स्टुअर्ट यांचं कोणतं पुस्तक आहे, जेम्स ग्रँडप कोणतं आहे, आणि कर्नल टॉड यांचं कोणतं पुस्तक आहे. म्हणजेच आपल्याला यातून चुकीची जोडी या ठिकाणी ओळखता येते. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाच्या 3 कालखंडाची माहिती आपण घेतली. यानंतरचा भाग पुढील व्हिडिओमध्ये असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.